नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत परिवहन समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे. माहे नोव्हेंबर 2025 करता सभा क्रमांक 6 साठी परिवहन समितीत कोणते विषय आवश्यक आहे आणि या परिवहन समितीचे लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या व्हिडिओला लाईक करायचा आहे, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या परिवहन समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा केंद्र तालुका जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. आपण ज्या दिवशी ही सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचा आहे. दिनांक या ठिकाणी ज्या दिवशी आपण बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे. अध्यक्ष श्री जे आपल्या परिवहन समितीचे अध्यक्ष असतील त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन समितीची सभा घेण्यात आली. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना लेखन करून घ्यायची आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 6वी सभा आणि पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. या पद्धतीने पहिल्या विषयाचे लेखन आपल्यास करून घ्यायचं आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 2. विद्यार्थ्यांना बसमधील आचारसंहिता रूल्स समजावणे. फार महत्त्वाचा असा हा परिवहन समितीमधला विषय आहे. 2 नंबरचा विद्यार्थ्यांना बसमधील आचारसंहिता समजावणे हा शाळेच्या परिवहन समितीचा अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे. यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांनी प्रवास करताना शिस्त, सुरक्षा आणि सभ्यता पाळावी असे यावेळी अध्यक्ष यांनी सांगितले व यासाठी बसमधील आचारसंहिता जनजागृती उपक्रम असे नाव देऊन हा उपक्रम आयोजित करण्यात यावा असे ठरवण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना बसमधील शिस्त, सुरक्षितता आणि जबाबदारीची जाणीव करून देणे, अपघात, भांडणे किंवा अव्यवस्था टाळणे, तसेच प्रवास अधिक सुरक्षित आणि आनंददायी बनवणे अशा प्रकारचे उद्दिष्ट ठरवण्यात आले व या महिन्याच्या शेवटील आठवड्यात या उपक्रमांचे आयोजन परिवहन समितीमार्फत करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3. पालक, शिक्षक आणि चालक व विद्यार्थी यांच्यात संवाद सत्र आयोजित करणे. 3 नंबरचा विषय आहे पालक, शिक्षक, चालक व विद्यार्थी यांच्यात संवाद सत्र आयोजित करणे. हा शाळेच्या परिवहन समितीचा अत्यंत उपयुक्त आणि जबाबदार उपक्रम आहे. यामुळे शाळेतील वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, समन्वयपूर्ण आणि पारदर्शक होते असे यावेळी सांगण्यात आले व पालक, शिक्षक, चालक व विद्यार्थी यांच्यात संवाद निर्माण करणे, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाबाबत सूचना आणि अडचणी ऐकून घेणे, बस सेवा, वेळापत्रक, शिस्त व सुरक्षेबाबत एकमत साधणे, पालकांचा सहभाग वाढवून शाळेतील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे व यामुळे वाहतूक व्यवस्थेबाबत सर्व संबंधितांमध्ये समन्वय वाढेल, पालकांचा विश्वास व सहभाग दृढ होईल, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिक परिणामकारक उपाय करता येतील असे ठरवून हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. पुढील विषय आहे विषय क्रमांक 4. सुरक्षित आणि शिस्तबद्ध रस्त्याचा वापर आपली जबाबदारी. या ठिकाणी 4 नंबरचा विषय आहे शाळेच्या वाहतुकीसाठी सुरक्षित आणि शिस्तबद्ध रस्त्याचा वापर सुनिश्चित करणे. हा शाळेच्या परिवहन समितीचा म्हणजे स्कूल ट्रान्सपोर्ट कमिटी अत्यंत महत्त्वाचा आणि जबाबदार उपक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या प्रवासादरम्यान सुरक्षिततेची हमी देणे हे परिवहन समितीचे महत्त्वाचे कार्य आहे. शाळेच्या बस, पालकांची वाहने व पादचारी विद्यार्थ्यांसाठी शिस्तबद्ध वाहतूक सुनिश्चित करणे, विद्यार्थी, पालक, चालक आणि शिक्षक यांच्यात वाहतूक शिस्तीबाबत जागरूकता वाढवणे, विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंग वापरण्याचे प्रशिक्षण देणे, वाहतुकीसंबंधी नियमांचे प्रात्यक्षिक सत्र आयोजित करणे.
यामुळे शाळेच्या परिसरात वाहतुकीचा गोंधळ कमी होईल, अपघाताची शक्यता कमी होईल, विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये वाहतूक शिस्तीची सवय निर्माण होईल, सुरक्षित, शिस्तबद्ध आणि स्वच्छ वाहतूक संस्कृती प्रस्थापित होईल असे ठरवून लवकरच रस्ता सुरक्षा सप्ताह आयोजन करण्यात येईल असे ठरवण्यात आले। या ठिकाणी हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे। पुढील विषय आहे विषय क्रमांक 5। विद्यार्थ्यांना बसमध्ये बसताना सीट बेल्ट बांधणे, शांत राहणे आणि सुरक्षिततेचे नियम पालन करणे याबद्दल जागरूकता वाढवणे। फार महत्त्वाचा असा हा देखील विषय आहे। शाळेच्या परिवहन समितीमार्फत विद्यार्थ्यांमध्ये बस प्रवासातील सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्यात आली। विद्यार्थ्यांना बसमध्ये बसताना सीट बेल्ट बांधणे, शांत राहणे आणि सुरक्षिततेचे नियम पाळणे याबाबत मार्गदर्शन देण्यात आले। शिक्षकांनी प्रात्यक्षिक सत्र घेऊन सुरक्षित प्रवासाचे महत्त्व समजावले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, जबाबदारी आणि स्वरक्षणाची जाणीव निर्माण झाली। परिणामी शाळेची वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध बनली। शाळा या उपक्रमासाठी जनजागृती सत्र, प्रात्यक्षिक, डेमॉन्स्ट्रेशन तसेच पोस्टर स्पर्धा आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांना सुरक्षित प्रवासाचे महत्त्व समजावते। तसेच बस चालक आणि परिचारक यांच्या सहकार्याने प्रत्येक बसमध्ये सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्यात आली व हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे। सभेचा पुढचा विषय आहे ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय। ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले। अशा पद्धतीने खेडीमेडीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले। या ठिकाणी सूचक अनुमोदक टाकून घ्यायचा आहे। या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य, त्यांचे अनुक्रमांक, सभेस उपस्थित सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची आहे। या पद्धतीने माहे नोव्हेंबर 2025 करता परिवहन समितीचे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।